नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. आजच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आणि आजची तरुणांची ही जी जीवनशैली आहे ती अतिशय पळापळीची झालेली आहे. अलीकडच्या काळांमध्ये लोकांमध्ये संधिवाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी MD होमिओपॅथी डॉक्टर वैशाली भिडे आज DRV न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या तुम्ही स्टुडिओमध्ये आलेला आहात. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे, MD होमिओपॅथी. गेली 15 वर्ष रुग्णसेवा करत आहे. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच संधिवात हा एक दीर्घकाल चालणारा सांध्यांचा स्वयंप्रतिकार रोग आहे. स्वयंप्रतिकार अर्थात ऑटो इम्यून आजार आहे. म्हणजेच आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती आपल्याच बॉडीच्या चांगल्या हेल्दी सेल्सना अटॅक करते. या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ते सुद्धा आपल्या आता जे स्ट्रेस वाढलेले आहेत लाईफस्टाईलचे त्याच्यामुळे याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. अलीकडे संधिवाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नेमकं संधिवात म्हणजे नेमकं काय आहे, हा तुम्ही आमच्या प्रेक्षकाला जरा सांगाल का? संधिवात हा सांध्यांचा आजार आहे, पण ऑटो इम्यून मेकॅनिझम आहे. त्यामुळे हा आजार फक्त सांध्यांपर्यंत मर्यादित राहत नाही. हा इतर अवयवांना म्हणजे फुफ्फुसाला, हृदयाला, त्वचेला किंवा डोळ्याला सुद्धा इन्व्हॉल्व करतो आणि त्याप्रमाणे सिम्पटम्स दाखवतो. परंतु सर्वसाधारणपणे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवात याची लक्षणं म्हणजे सांध्यांना आलेली सूज, मग ते बोटालाच्या सांध्यांना आलेली सूज असो किंवा मनगटाला आलेली सूज असो, किंवा मोठ्या जॉईंट्स म्हणजे गुडघ्याला सूज येणं किंवा शोल्डर्सना सूज येणं. ही सूज सकाळी जास्ती असते, जसा दिवस वाढत जातो तशी ही सूज कमी होते. किंवा गरम पाण्याने शेक केलं तर किंवा आंघोळ केली गरम पाण्याने तर पेशंटना रिलीफ येतं. त्याशिवाय त्याबरोबर ताप आणि अशक्तपणा हे सुद्धा दिसून येतं. ही प्रमुख लक्षणं आहेत रुमॅटॉइड आर्थरायटिसची, जेव्हा सांध्यांना फक्त त्रास होतो. अच्छा, या संधिवाताची जी प्रमुख लक्षणं काय आहेत नेमकं त्याविषयी काय सांगाल? की एखादा जर रुग्ण असेल त्याला हा संधिवात झाला आहे असं तुम्हाला प्राथमिक ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं याची प्रमुख लक्षणे काय असतात? मी आता म्हटलं तसं सांध्यांना येणारी सूज, सांधे दुखणं. रुमॅटॉइड आर्थरायटिसला आम्ही बायलॅटरली सिमेट्रिकल आजार असं म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूच्या सांध्यांना सूज येते आणि दुखतात. मग ते मोठे सांधे असो म्हणजे गुडघा किंवा शोल्डर्स, किंवा लहान सांधे म्हणजे मनगटातले जे जॉईंट्स आहेत ते, किंवा हाताच्या बोटातले जॉईंट्स हे सुजतात. ही सूज सकाळी जास्ती असते, जसा दिवस पुढे होतो तशी सूज कमी होते आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सूज वाढते, ज्याला आम्ही अक्यूट अटॅक म्हणतो. जसा वेदर बदलतो, जसा पावसाळा सुरू होतो तसे जॉईंट सुजतात, लाल होतात, फीवर येतो, पेशंटना अशक्तपणा जाणवतो आणि सांध्यांना स्टिफनेस सुद्धा जाणवतो. ही याची प्रमुख लक्षणे आहेत. अच्छा, हा जो आजार आहे, जो संधिवात आहे, याची उदाहरणं काय आहे, तुम्ही त्याविषयी काय सांगाल? संधिवात हा वेगवेगळ्या स्टेजेसमधून प्रोग्रेस होतो. हा एक प्रोग्रेसिव्ह आजार आहे. म्हणजे आधी जर आमच्याकडे पेशंट लवकर आले तर आपण त्याला माइल्ड फॉर्म ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणू शकतो. परंतु ट्रीटमेंट न घेतल्यास या आजारामध्ये पुढे डिफॉर्मिटीज होतात, म्हणजे जॉईंट स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं. तर आमच्याकडे पेशंट वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये येतात. जेव्हा आजार नुकताच सुरू होतो तेव्हा त्यांना पहिल्यांदा जाणवतं की जसा हवामान बदलतं, की जसा हिवाळा येतो किंवा पावसाळा येतो तसं जॉईंट्सना थोडी सूज राहते, अंगाला जडत्व राहतं, आणि जसं थोडी गरमी होते तसं ही सूज उतरते. काही महिन्यानंतर हे अक्यूट अटॅक्स अगदी प्रॉमिनंट यायला लागतात, म्हणजे जॉईंट लाल होतात, सुजतात, खूप दुखतं आणि फीवर येतो. तेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान स्पष्ट होतं. अच्छा, अशा वेळेला एक उदाहरणार्थ म्हणजे आमच्याकडे एक लेडीज आलेल्या ट्रीटमेंटसाठी. मी म्हटलं तसं हा आजार स्त्रियांमध्ये जास्ती होतो. अच्छा, तर त्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आणि महिन्याभरात त्यांचे सगळे जॉईंट सुजले होते. तर बायलॅटरली सिमेट्रिकल म्हटलं, दोन्ही बाजूचे जॉईंट सुजले होते आणि मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी त्यांना स्टिफनेस जाणवायचा आणि तो गरम शेक केल्यावर कमी व्हायचा. त्यामुळे निदान आमच्या समोर स्पष्ट होतं. तर ह्या शॉर्ट हिस्ट्रीवर आम्ही त्यांना औषध दिलं आणि पुढच्या 3 महिन्यात त्यांची सगळी सूज कमी झाली आणि त्यांना आज ताकात परत सूज आलेली नाही. त्यामुळे इतक्या लवकर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात की बाबा जस्ट आजार सुरू झालाय, तेव्हा त्यांना रिलीफ देणंही तितकं सोपं असतं. परंतु जशी वर्ष वाढत जातात तसं जॉईंटची सूज
परमनंट म्हणजे कायम राहायला लागते आणि डिफॉर्मिटीज म्हणजे जॉईंटचं आर्किटेक्चर सुद्धा डिस्ट्रॉय व्हायला लागतं. अच्छा. तेव्हा अजून त्रास होतो त्यांना. तुमच्याकडे अनेक या संधिवाताचे रुग्ण येतात, तर तुम्हाला प्राथमिक याची कारणं काय वाटतात? हा जो आजार कशामुळे, याची काय मुख्य कारणं काय असतील? संधिवात आपण म्हटलं तसं आहे ऑटो इम्युन म्हणजे स्वयंप्रतिकार रोग आहेत. त्यामुळे अर्थातच जेनेटिक किंवा फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जर त्रास असेल रुमॅटॉइड आर्थरायटिसचा, तर तुमच्या पुढच्या पिढीला हा त्रास होण्याचा धोका खूप वाढलेला असतो. अच्छा. त्याशिवाय इमोशनल स्ट्रेस हे सुद्धा संधिवाताला कारणीभूत ठरतं. महिलांना हा आजार पुरुषांच्या प्रमाणात जास्ती होतो. बर. हा आजार आपण बघितला तर वृद्धांमध्ये आपल्याला डिफॉर्म्ड सांधे आणि सुजलेले सांधे जास्ती दिसतात रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे, परंतु याची सुरुवात अगदी लहान वयात सुद्धा किंवा कधीही होऊ शकते. ओके. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान यांनी या आजाराची तीव्रता वाढते. त्याशिवाय लठ्ठपणा जर असेल तर हा आजार होण्याची रिस्क सुद्धा वाढलेली असते. अच्छा. सर्वसाधारणपणे हा जो आजार आहे तो कोणत्या वयोगटातील रुग्णांना होतो, त्याविषयी काय सांगाल? हा आजार सगळ्या वयोगटात होतो, परंतु आपण जे जॉईंट डिफॉर्मिटीज बघतो म्हणजे जॉईंट आर्किटेक्चर जे डॅमेज झालेलं बघतो ते जास्त करून 60च्या वर. बायकांना म्हणजे स्त्रियांना हा आजार प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉज नंतर जास्त त्रास देतो. जास्त प्रमाणात हा त्या एज ग्रुपमध्ये आढळतो, परंतु हा कुठल्याही एजमध्ये सुरू होऊ शकतो. अच्छा. हा जो संधिवात जो आजार आहे, जसं की तुमचं शिक्षण तुम्ही होमिओपॅथी MD आहात, या सगळ्या याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये काय उपचार पद्धती आहे का आणि ती कशी घेतली जाते त्याविषयी काय सांगाल? होमिओपॅथीमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी म्हणजे संधिवात याच्यासाठी अतिशय चांगली औषधं आहेत. परंतु आम्ही पहिल्यांदा सगळ्या केसेसमध्ये, मग ते माइल्ड आर्थरायटिस असो, मॉडरेट असो किंवा अगदी सिव्हिअर डिफॉर्म्ड आर्थरायटिस असो, अगदी पूर्ण केस घेतो. त्यानंतर आम्ही जॉईंट जेव्हा अक्यूट अटॅक येतो जॉईंटला, तेव्हा त्याचे जे सिम्पटम्स आहेत आणि त्याच्या मोडॅलिटीज आहेत, म्हणजे काय केल्याने जॉईंटला त्रास होतो, दिवसाच्या कोणत्या वेळेला सर्वात जास्ती वेदना होतात, काय केल्याने वेदना कमी होतात, हे सिम्पटम डिटेलमध्ये घेतो आणि मग प्रिस्क्रिप्शन होतं. महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम आमचं हे लक्ष असतं की नवीन अक्यूट अटॅक आला नाही पाहिजे, जेणेकरून पेशंटला वेदना होत नाहीत, परत जॉईंटला सूज येत नाही. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर काही महिन्यांनी दिसून येतं की अक्यूट अटॅक्सची इंटेन्सिटी किंवा अटॅक येणं कमी झालेलं आहे. अच्छा. ह्याच्यानंतर जी सूज कायम राहत होती म्हणजे परमनंट होत होती म्हणूया आपण, ती सूज सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. सूज आणि वेदना कमी झाल्यामुळे जॉईंटचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं आणि पेशंट कमीत कमी पेनमध्ये वावरू शकतात. अच्छा. हा जो संधिवात आहे तो औषध उपचाराशिवाय बरा होऊ शकतोय का? संधिवात हा एक ऑटो इम्यून आजार आहे, त्यामुळे औषध उपचार घेतल्याशिवाय ह्याला पूर्णपणे करणं अशक्य आहे. खूपच अवघड आहे असं म्हणू आपण. संधिवात होऊ नये यासाठी लोकांनी काय काळजी घेण्याची गरज आहे? संधिवात होऊ नये यासाठी काळजी घेण्याची खूप गरज आहे. महत्त्व असं आहे, ज्या लोकांच्या फॅमिलीमध्ये संधिवात आहे त्यांनी काळजी घ्यायची जास्त गरज आहे. ती म्हणजे एक चांगली जीवनशैली पाळणं, अगदी बॅलन्स डाएट, नियमित आहार करणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, चांगला व्यायाम करणं, मेडिटेशन, प्राणायाम, जेणेकरून तुमची इम्युनिटी चांगली राहील. अशा सगळ्या गोष्टी करून तुम्ही या आजाराला पोस्टपोन करू शकता किंवा टाळू शकता. अच्छा. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही कुर्ल्यातील जे मुंबईतील नामांकित मनराज प्रतिष्ठान आहे त्यांचं कुर्ल्यामध्ये माशिला क्लिनिक आहे, त्या क्लिनिकमध्ये अशा संधिवाताचे काही रुग्ण येतात का, त्याविषयी काय सांगाल? संधिवात हा आजार खूप कॉमन आहे आणि सगळ्या वयोगटात तुम्हाला मिळतो, अगदी 30 वर्षापासून ते 60-70 वर्षापर्यंत. त्यामुळे मनराज क्लिनिकच्या माशिला क्लिनिकमध्ये आम्ही जे चॅरिटेबल क्लिनिक चालवतो तिकडे आम्हाला याचे भरपूर पेशंट आहेत. म्हटलं तसं रुमॅटॉइड आर्थरायटिस हा खूप कॉमन आजार आहे आणि सगळ्या वयोगटात तो सापडतो. अच्छा. आपण नेहमीच समाजासाठी काही सामाजिक कार्याचं काम करत आहात. मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील तुम्ही इथे समाजसेवेचं काम करताय, त्याविषयी काय सांगाल? तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्याविषयी काय सांगाल? मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत श्री मनोज नथानीजी, त्यांनी एक अत्यंत मानवतेचं उदाहरण देता हे क्लिनिक सुरू केलं आहे रुग्णांच्या सेवेसाठी. अगदी शुल्लक 10 रुपयात
औषधं दिली जातात. हो हो हो. मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा माझ्याही मनात असा विचार आला की आपण सुद्धा अशी रुग्णसेवा करून आपल्या समाजाला जे देणं आहे ते द्यायला सुरुवात करावी. बरोबर. आणि तिथूनच हे सुरू झालं, माझा सहभाग सुरू झाला. ज्यांना संधिवात हा आजार आहे त्या रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल? माझा संदेश एवढाच असेल की आजारामुळे हताश होऊ नका. ह्या आजाराचं ट्रीटमेंट ही पॉसिबल आहे. तुमची वेदना नक्की कमी होऊ शकतात. तुम्ही फक्त लवकरात लवकर डॉक्टरकडे जा, त्यांना तुमची हिस्ट्री द्या आणि मग औषधं घेऊन स्वतःला बरं करा. अच्छा, तुम्ही मा शिला या ठिकाणी आरोग्यसेवा देता, याशिवाय दुसऱ्या आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही आरोग्यसेवा देण्यासाठी जात आहेत का? मी दादर शिवाजी पार्क एरियामध्ये सापळेज पॉलिक्लिनिक, मलिक बिल्डिंग, DV देशपांडे मार्ग इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 रोज रुग्णसेवा देत आहे. तर ह्या होत्या डॉक्टर वैशाली भिडे. गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत आणि खास करून आज जो लोकांमध्ये तर वृद्धांमध्ये तरुणामध्ये संधिवात हा आजार जो पसरतो आहे त्याविषयीची जी लक्षणं असतील, कारणं असतील, त्याच्यावरची उपचार पद्धती कशी आहे, या सगळ्यांबाबत इत्थंभूत माहिती डॉक्टर वैशाली भिडे यांनी दिलेली आहे. वैशाली भिडे, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आणि मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो आहे की जे अनेकांना संधिवात असेल किंवा जे संधिवाताची जे कारणं असतील किंवा त्याची काही लक्षणं असतील ते कशाप्रकारे टाळण्यात यावं यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. यासारख्या अन्य बातम्या तुम्ही बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.